brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपून जवळपास आता एक आठवडा उलटून गेलेला असताना सुद्धा महापौरपदी कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान अनेक घडामोडी घडून गेलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक घडामोडीमागे अत्यंत महत्त्वाची राजकीय कारणं आहेत, त्याचबरोबर प्रशासकीय कारणं आहेत. आणि आता अखेरीस ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक हे गट स्थापनेसाठी बाळासाहेब भवन, जिथे मी सध्या उभा आहे, या ठिकाणी जमणार आहेत आणि त्यांची ग्रुप फॉर्मेशनची जी प्रक्रिया आहे ती आज पूर्ण होणार आहे. या दरम्यान आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. अर्थात ही गोष्ट अत्यंत टेक्निकल आणि प्रशासकीय जरी असली तरी राजकीय कुरघोडी म्हणून याकडे अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीनं बघायला हवं. नेमकी ही गोष्ट काय आहे, कसे राजकीय पासे पलटत आहेत आणि पडद्यामागच्या नेमक्या घडामोडी काय होत आहेत, हे तुम्हाला आज आम्ही या छोट्याशा एक्सप्लेनरमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय आहे की महापौर पदाची जी निवडणूक होते त्याची प्रक्रिया काय असते, ती कोणाच्या माध्यमातून होते, त्यासाठी महत्त्वाचे घटक कुठले जबाबदार असतात आणि त्यामध्ये एक छोटासा बदल झालेला आहे. तो छोटासा बदल नेमकं काय आहे तो आम्ही तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये. तर महापालिका निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर जे आकडे समोर आहेत यानुसार महायुती म्हणजेच भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिळून नगरसेवक जितके होतात तितके महापौर बसवण्यासाठी पुरेसे आहेत. दोघांचं मिळून संख्याबळ जे आहे हे पुरेसं आहे हे स्पष्ट झालेलं आहे. परंतु तरीही 89 नगरसेवक असून देखील 29 नगरसेवक निवडून आलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची अशी इच्छा होती की महापौर हा शिवसेनेचाच व्हावा, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आता जन्मशताब्दी वर्ष म्हटल्यावरती अत्यंत भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडनं होतोय हे लक्षात आल्यानंतर भाजपचे नेते सुद्धा सरसावले आणि भाजपचे नगरसेवक जे मोठ्या संख्येने पहिल्यांदाच इतिहासात मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत, इतकं घवघवीत यश जर मिळालेलं आहे, तर मग आपला महापौर का बसू नये अशी ओरड किंवा अशी एक नाराजी आपल्याला भाजपच्या गोटातून सुद्धा ऐकायला मिळाली. चला, आता भाजपचा नगरसेवक हा म्हणतोय की जर आपली संख्या जास्त आहे आणि आपलाच नगरसेवक असायला हवा तर त्यात गैर तरी काय. पण हालचाली सुरू होत्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्व नगरसेवक हे 3 दिवस का होईना परंतु 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवले, कुठेतरी किंग मेकरच्या भूमिकेत असल्याचं दाखवून हार्ड बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काय फारसं यश येताना आपल्याला दिसलं नाही. झालं काय, तर भाजप श्रेष्ठींनी स्पष्ट संकेत दिले की महापौर जो आहे हा भाजपचाच होणार, अर्थात यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी एक पाऊल जरी मागे घेतलेलं असलं तरी त्यांनी त्यांचा संघर्ष किंवा त्यांचं महत्त्व हे कमी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. आता आपण हे समजून घेऊयात की महापौर पदाची निवडणूक ही नेमकी होते कशी, त्याची प्रक्रिया काय आहे. ज्या वेळेस सर्व पक्षाचे गट स्थापन होतात त्याचं अधिकृतरित्या कोकण भवन या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं, त्यांचा गटनेता निवडला जातो, त्यानंतर 7 दिवसांचा कार्यक्रम जाहीर होतो. या 7 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महापौर पदासाठी इच्छुक असलेले किंवा पक्षांनी जी नावं दिलेली आहेत ती नावं समोर येतात, त्यांचे अधिकृत नॉमिनेशन अर्ज भरले जातात, त्यांना कालावधी दिला जातो, त्यांची स्क्रुटिनी होते आणि त्यानंतर ते मागे घ्यायची सुद्धा तारीख ठरते. त्यानंतर समोर आलेली जी 2 नावं असतात ही 2 नावं निवडण्याचा संपूर्ण अधिकार जो असतो हा पीठासीन अधिकाऱ्याला असतो. हा पीठासीन अधिकारी कोण असतो, तर परंपरेनुसार आणि असा प्रघात आहे की सभागृहातला सगळ्यात वरिष्ठ सदस्य म्हणजेच सर्वाधिक वेळा निवडून आलेला जो नगरसेवक असेल तो पीठासीन अधिकारी असतो आणि त्याला घटनेनुसार महापौर कोण होणार हे जाहीर करण्याचा अधिकार दिलेला असतो. आता
सर्वात सदस्य जो आहे म्हणजे सिनियर सदस्य जो आहे हा जर बघायचं झालं आत्ताच्या सभागृहामध्ये तर 227 नगरसेवकांपैकी सगळ्यात सिनियर असलेला नगरसेवक म्हणजे या ठिकाणी श्रद्धा जाधव. म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. आता यांना अधिकार मिळणार होता खरं तर की महापौरपदी जे नाव जाहीर होतं प्रक्रियेनुसार ते कोणी करायचं तर ते पीठासीन अधिकारी म्हणून सिनियर सदस्य म्हणून श्रद्धा जाधव करणार होत्या. आता श्रद्धा जाधव ह्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आहेत. ज्यावेळेस अधिकार त्यांच्याकडे जातात त्यावेळेस पुन्हा एकदा धोका निर्माण होतो आणि याची चुणूक ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सदस्यांना वेळीच लागली. त्यामुळे याच्यात एक छोटासा बदल करण्यात आला. आता तो बदल काय हा सगळ्यात महत्वाचा बदल. तर त्यामध्ये आपला जो अधिकार आहे हा एखाद्या IAS ऑफिसरला म्हणजेच एका प्रशासकीय अधिकाऱ्याला देण्यात यावा असा एक विचार समोर आला. त्यानंतर ही जर प्रक्रिया बदलायची असेल तर ती नेमकी कशी बदलली जाते तर ती नगर विकास खात्याअंतर्गत काही तरतुदी करून यामध्ये बदल केला जाऊ शकतो. आता हा बदल करण्यासाठी नगर विकास विभागाची परवानगी हवी. म्हणजेच काय तर नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याच हातात हा निर्णय आहे. त्यामुळे कोणालाही कळायच्या आत अशा पद्धतीनं तरतुदीत बदल करून पीठासीन अधिकारी हा सिनियर सदस्य म्हणजेच श्रद्धा जाधव नसून आता प्रशासकीय अधिकारी म्हणजेच भूषण गगराणी होणार आहेत. असं म्हटलं जातंय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला याची कल्पनाही नाही किंवा यासाठी ते आग्रह धरून बसतील किंवा यासाठी कुठला तरी आणखीन एक नवीन अडथळा निर्माण होईल याच्या पूर्वीच या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत या पडद्यामागे अत्यंत शांतपणे पूर्ण करून घेण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता पीठासीन अधिकारी हे भूषण गगराणी असणार आहेत जे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त सुद्धा आहेत. त्यामुळे आता कुठलीच तांत्रिक अडचण येणार नाही. आता ही काळजी का घेण्यात आली असा जर प्रश्न आपल्या मनात पडला असेल तर 118 इतकं बहुसंख्य हे सत्ताधाऱ्यांकडे आहे. म्हणजे 114 हा जरी मॅजिक फिगर असला त्यामध्ये फक्त 4 नगरसेवक हे जास्त असणार आहेत. आणि ज्यावेळेस पीठासीन अधिकारी हे नाव पुकारतो म्हणजे 2 नावं जर महापौर पदासाठी समोर आलेली असली तर जे ग्रुप ए म्हणजे पहिल्या महापौरच्या जो उमेदवार असेल त्याच्यासाठी जी लोक हात वर करतील सभागृहात त्यांची प्रॉपर व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, त्यांची संख्या मोजली जाते, त्याची नोंद केली जाते. त्यानंतर जो दुसरा चेहरा असेल महापौर पदासाठी त्याच्याही बाजूने हात वरती होतात, त्याचीही व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, त्याचीही संख्या मोजली जाते आणि बहुसंख्य ज्याच्या बाजूने असतील त्याला महापौर या ठिकाणी निवडला जाऊ शकतो किंवा तो जाहीर होतो. आता यामध्ये फक्त 4 बहुसंख्य म्हणजे 4 अधिकचे नगरसेवक आपल्याकडे असल्यामुळे ते बाद तर होणार नाही आहेत ना किंवा ऐन वेळेला कुठली गडबड तर होणार नाही ना. आणि यामुळे जर महापौरपदी आपला जो निवडलेला महापौर त्या ठिकाणी जाहीर झाला नाही तर त्याच्यानंतर कोर्टात आव्हान देण्याशिवाय दुसरा कुठलाही त्या ठिकाणी पर्याय नसतो. आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवू नये किंवा अशा प्रकारे कुठलीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये आणि अगदी सुखकर पद्धतीने आपला महापौर निवडीचा कार्यक्रम पूर्ण व्हावा आणि आपण ठरवलेलाच महापौर हा महापौर पदावरती विराजमान व्हावा यासाठी गेल्या 2 दिवसात अत्यंत पडद्यामागे ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. पीठासीन अधिकारी बदलण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस आता कार्यक्रम जाहीर होईल आणि ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा विरोधी बाकावरती बसणारे जे सगळे पक्ष आहेत यांनी कुठलाही आक्षेप घेण्यापूर्वीच या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून कुठेतरी एक मोठी राजकीय कुरघोडी जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून ही विरोधकांवरती करण्यात आलेली आहे. आता याचं फलित काय तर मला असं वाटतं की कुठेतरी महापौर बसण्याआधी सत्ता स्थापन होण्याआधीच विरोधकांनी ज्या पद्धतीनं अलर्ट राहणं गरजेचं आहे, आक्रमक राहणं गरजेचं आहे, ती कुठेतरी कमी किंवा उणीव जी आहे ही मोठ्या प्रमाणात भासते. आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात विरोधक जरी मोठ्या संख्येने असले 65 आकडा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सध्या आहे आणि मोठ्या ताकदीने ते प्रत्येक गोष्टीचा विरोध करू शकतात. पण जर अशाच पद्धतीनं ते गाफील राहिले तर त्यांना सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावरती धरता येईल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
अशाच पडद्यामागच्या अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत राहू आणि आमचे व्हिडिओ, आमचे एक्सप्लेनर तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. तोपर्यंत पाहत रहा मुंबई तक.